आज आपण शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. काही जण सकाळी सकाळी 2 चमचे पंचामृत घेतात. असं म्हटलं जातं की पंचामृताने आपली पचनशक्ती सुधारते. पण ते कसं योग्य प्रमाणात आणि शास्त्रयुक्त पद्धतीने बनवलं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी हे 1 चमचा मध घेतलेला आहे. जेवढा मध घेतलेला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2 चमचे मी हे तूप घेतलेलं आहे. आणि ह्या तुपाच्या नंतर आता आपण हे 4 चमचे मी साखर घेतलेली आहे. ती आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे 8 चमचे मी दही घेतलेलं आहे. हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता श्रावण महिना आहे, त्याच्यानंतर गणपती येतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला पण आपण पंचामृत बनवतो. तर अशा शास्त्रयुक्त पद्धतीनेच आपण ते बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी हे दह्याच्या दुप्पट म्हणजे 16 चमचे मी हे दूध घेतलेलं आहे. आणि आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण हे तुळशीचं पत्र पण ठेवून द्यायचं आहे. असं हे अशा शास्त्रयुक्त पद्धतीने आपल्याला पंचामृत बनवून घ्यायचं आहे. आता आपण एका पेल्यामध्ये हे पंचामृत काढून घेणार आहोत. आणि याच्यावर तुळशीपत्र ठेवून घेतलेलं आहे. तर चला मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया पुन्हा. धन्यवाद.